नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन हे यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे 15 मोस्ट MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन्स आहेत ते प्रिव्हियस इयर बेस क्वेश्चन्स आहेत. म्हणजे मागच्या वर्षीचा जो पेपर आहे त्यावरती आपण बेस हे क्वेश्चन असणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडची सिरीज लॉन्च केली आहे. तर त्याचं आजचं 5वं लेक्चर आहे. आधीचे लेक्चर्स नसतील पाहिले तर ते लेक्चर्स तुम्ही आधी पाहू शकता, त्यानंतर हे लेक्चर कंटिन्यू करा. आणि यानंतर अजून आपण प्रत्येक सब्जेक्टवरती प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओज अपलोड करणार आहोत. तर त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करा, म्हणजे व्हिडिओ जेव्हा पण आपण अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता क्वेश्चन आहे द नॉर्मल pH ऑफ ह्युमन बॉडी इज अप्रॉक्सिमेटली. आता कट स्टार्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे ह्युमनचं कट स्टार्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे ह्युमनचं नॉर्मल pH लेवल विचारली तर ते किती असतं. आता ब्लड pH स्लाइडली अल्कलाईन असते. नॉर्मल रेंज असते ती म्हणजे 7.35 to 7.45. हे केव्हा असतं तर अल्कलाईन. ओके, 7 पेक्षा कमी असेल लेस दॅन 7 ते म्हणजे ऍसिडिक, आणि जास्त असेल, जास्त म्हणजे असतं अल्कलाईन इम्बॅलन्स. त्यामुळे जर आता इथे आपल्याला नॉर्मल pH लेवल विचारली तर ती असते 7.4. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन, विच लेअर ऑफ द स्किन कंटेन्स नर्व एंडिंग्स अँड ब्लड व्हेसल्स. ऑप्शन्स आहेत एपिडर्मिस, डर्मिस, हायपोडर्मिस, स्ट्रॅटम, कॉर्नियम. तर करेक्ट ऑप्शन असेल इथे ऑप्शन बी, ते म्हणजे डर्मिस. आता विद्यार्थी मित्रांनो, एपिडर्मिस वरती प्रोटेक्टिव्ह लेअर असते. हे जर आपण एपिडर्मिस कन्सिडर केलं तर याच्यावरती एक लेअर असती, प्रोटेक्टिव्ह लेअर असते. आणि पण नर्व एंडिंग्स आणि ब्लड वेसल्स मिडल लेअर डर्मिस मध्ये असतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप ऑफ इम्युनिटी इज प्रोव्हाइडेड बाय वॅक्सिनेशन. ऑप्शन्स आहेत नॅचरल ऍक्टिव्ह, नॅचरल पॅसिव्ह, आर्टिफिशियल ऍक्टिव्ह, आर्टिफिशियल पॅसिव्ह. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे आर्टिफिशियल ऍक्टिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, वॅक्सिनेशन मध्ये वीकेंड किंवा किल जर्म्स दिले जातात, ज्यामुळे बॉडी स्वतः अँटीबायोटिक्स बनवते. हे आर्टिफिशियल ऍक्टिव्ह इम्युनिटी असतं. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फर्स्ट ऍक्शन व्हेन यू प्रोव्हाइड अन अनकॉन्शियस पेशंट. ऑप्शन्स आहेत चेक पल्स, कॉल फॉर हेल्प, स्टार्ट CPR इमिडिएटली, गिव्ह वॉटर. विद्यार्थी मित्रांनो, पहा, सेफ्टी आणि इमिडिएट सपोर्ट खूप महत्वाचा असतो अशा टाइमला. त्यामुळे हेल्प बोलवून एअरवे, ब्रीदिंग, सर्क्युलेशन चेक करतात आणि डायरेक्ट CPR सुरू करण्यापूर्वी आपल्याला हेल्प करायला हवी. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल कॉल फॉर हेल्प, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, which nutrient is the main source of energy in our diet. First option is protein, second fat, third carbohydrate, fourth vitamins. पहा विद्यार्थी मित्रांनो, कार्ब्स म्हणजे काय असतं तर बॉडीचा प्रायमरी एनर्जी सोर्स. प्रोटीन ग्रोथ आणि रिपेअर दोघांसाठी पण फॅट सेकंडरी एनर्जीसाठी वापरला जातो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, तो म्हणजे कार्बोहायड्रेट. कारण कार्ब्स म्हणजे काय असतं एक्झॅक्टली तर बॉडीचा प्रायमरी एनर्जी सोर्स. आणि आता आपल्याला इथे तेच विचारलंय, मेन सोर्स ऑफ एनर्जी इन अवर डाएट कोण असेल, कार्बोहायड्रेट्स. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॉइस बॉक्स इन ह्युमन्स इज कॉल्ड. ऑप्शन्स आहेत ट्रॅकिया, पॅनिक्स, लॅरिक्स आणि ब्रॉन्शी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, तर म्हणजे लॅरिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, लॅरिक्स मध्ये लोकल कॉर्ड्स असतात जे आवाज आपलं जनरेट करतात, क्रिएट करतात. आणि ट्रॅकिया हे एअर पॅसेज आहे. समजलं. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये कधी विचारलं की ट्रॅकिया काय, तर आपण म्हणू शकतो की एअर पॅसेज आहे. हा काय आहे, एअर पॅसेज. नेक्स्ट क्वेश्चन, the normal gestation period in humans is about 36 weeks, 38 weeks, 40 weeks, 42 weeks. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रेग्नन्सी एव्हरेज 40 वीक्सची असते, म्हणजेच 280 days नियरली. आणि 37 आठवड्यापूर्वी म्हणजे प्रीटर्म
तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन सी, ते म्हणजे 40 वीक्स. कारण नॉर्मल जेस्टेशन पिरियड काय असतं ह्युमन्स मध्ये, तर 40 वीक्स असतो. नेक्स्ट क्वेश्चन. द पल्स पॉइंट ऍट द रिस्ट इज नोन ॲज. ऑप्शन्स आहेत ब्रॅकियल पल्स, रॅडियल पल्स, फेमोरल पल्स आणि कॅरोटिड पल्स. तर इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, रॅडियल आर्टरी रिस्टच्या थंब साईडला असते. बीपी आणि हार्ट रेट मोजण्यासाठी सगळ्यात जास्त कॉमनली ते यूज करतात. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ते म्हणजे रॅडियल पल्स. द पल्स पॉइंट ऍट द रिस्ट इज नोन ॲज रॅडियल पल्स. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑर्गन इज अफेक्टेड बाय हिपॅटायटिस? ऑप्शन्स आहेत हार्ट, किडनी, लिव्हर, लंग्स. आता हिपॅटायटिस म्हणजे काय? लिव्हरचं इन्फ्लामेशन म्हणजे व्हायरल इन्फेक्शनमुळे सिम्टम्स मध्ये जॉन्डिस, फटीग म्हणजे थकवा अशा गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन सी. हिपॅटायटिस मध्ये लिव्हरच्या इन्फ्लेमेशनमुळे हिपॅटायटिस होतं आणि लिव्हर हा एरिया अफेक्ट होतो. नेक्स्ट क्वेश्चन. द टर्म ॲसेप्सिस मीन्स absence of fever, absence of microorganism, presence of bacteria, pain relief. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे absence of microorganisms. नेक्स्ट क्वेश्चन. Which chamber of the heart pumps oxygenated blood to the body? Right atrium, right ventricle, left atrium, left ventricle. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, तर म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल. आता लेफ्ट वेंट्रिकल थिक मस्क्युलर वॉल असलेला एक चेंबर आहे जो ऑक्सिजन रिच ब्लड अओर्टा थ्रू पूर्ण बॉडीमध्ये पंप करतो. नेक्स्ट क्वेश्चन. विच इज द मेन मसल यूज फॉर ब्रिदिंग? ऑप्शन्स आहेत इंटरकोस्टल मसल्स, डायफ्राम, ॲब्डॉमिनल मसल्स आणि पेक्टोरल मसल्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असतील ऑप्शन बी, तर म्हणजे डायफ्राम. आता डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाल्यावरती लंग्स एक्सपांड होतात जेव्हा इनहेलची जी प्रोसेस असते, आणि रिलॅक्स झाल्यावरती एअर बाहेर पडते म्हणजेच एक्झेल होतं. आता इंटरकोस्टल मसल्स हेल्प करतात, पण ते मेन मसल डायफ्राम आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच कंडिशन इज कॉज बाय द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी? विटॅमिन सी कोलेजन फॉर्मेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या डिफिशियन्सीमुळे गम्स मधून ब्लीड होणे, वाउंड्स हील लवकर म्हणजे जखम बरी न होणे, याला स्कर्वी म्हणायचं असतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असतं ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच कंडिशन इज कॉज बाय द डिफिशियन्सी ऑफ. ओके, हा झालाय. नेक्स्ट क्वेश्चन. विच पार्ट ऑफ द युरिनरी सिस्टीम स्टोर्स युरिन? ऑप्शन्स आहेत युरेथ्रा, किडनी, ब्लॅडर, युरेटर. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, तर म्हणजे ब्लॅडर. किडनी युरिन बनवतं, राईट. युरेटर्स त्याला ब्लॅडर मध्ये आणतात आणि ब्लॅडर जे असतं ते युरिन स्टोअर करतं आणि युरेथ्रातून ते बाहेर पडतं. म्हणजे प्रोसेस कशी असेल? फर्स्ट काय येणार? किडनी युरिन बनवतं, प्रोड्यूस करतं. त्याच्यानंतर येईल युरेटर्स. युरेटर्स काय करतं? युरिनला ब्लॅडर मध्ये आणतं. त्याच्यानंतर येतं ब्लॅडर ज्याच्यामध्ये स्टोअर होतं आणि त्यानंतर येतं युरेथ्रा ज्याच्यामधून ते बाहेर पडतं, त्याच्या थ्रू ते बाहेर पडतं. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द नॉर्मल रेंज फॉर सिस्टोलिक ब्लड प्रेशर इन अडल्ट? ऑप्शन्स आहेत 90 to 110 mmHg. नेक्स्ट आहे 100 to 120. थर्ड आहे 110 140 आणि नेक्स्ट आहे ऑप्शन 120 to 160. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे 110 to 140. आता सिस्टोलिक म्हणजे हार्ट कॉन्ट्रॅक्शन वेळी प्रेशर, आणि ते नॉर्मली किती असतं तर 110 ते 140 च्या रेंजमध्ये असेल तर ते नॉर्मल आहे. आता याच्यापेक्षा कमी असेल म्हणजे 90 पेक्षा कमी असेल तर आपण त्याला लो बीपी म्हणतो, आणि 140 पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला म्हणतो हायपरटेन्शन.
आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रत्येक सब्जेक्टचं, प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे असेल, तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील 50+ फुल सिलेबस टेस्ट सीरीज प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सीरीज मिळतील 2000+ एमसी क्वेश्चन बँक मिळेल. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच स्टुडंट्सला वाटतं की पीसीबी सीईटी, नर्सिंग सीईटी, नीट या तिन्ही एक्झाम एकत्र असतात, यांचा सिलेबस सेम आहे. पण असं अजिबात नाहीये. तुम्हाला यासाठी वेगवेगळं प्रिपरेशन करावं लागतं प्रत्येक एक्झामसाठी. तर आपल्याकडे प्रत्येक एक्झामचं वेगवेगळं प्रिपरेशन घेतलं जातं. आता तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल, तर पहा आपल्याकडे वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत. जसं की आपल्याकडे पीसीएम सीईटीचे कोर्सेस आहेत, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट, नर्सिंग सीईटी. आता हे जर 5ही कोर्स तुम्हाला घ्यायचे असतील, तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर फक्त सिंगल कोर्स बाय करायचा असेल, तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. आता 10,000 रुपयामध्ये तुम्ही हे सर्व कोर्सेस बाय करू शकता. आणि जर सिंगल कोर्स घ्यायचा असेल तर 5,000 रुपये पे करावे लागतील. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लाईव्ह बॅच सुरू होती ती 18 ऑगस्ट पासून, म्हणजे लवकरात सुरू होती. ती लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करा. तुम्हाला ऑफर्स आहेत. ही जी आपण सांगतोय ती ऑफर प्राइस आहे, त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो पण कोर्स पाहिजे तो कोर्स टाईप करा. त्यानंतर तो खाली कोर्स दिसेल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे एज्युकेटर्स असतील, स्टुडंट्स असतील आणि एज्युकेटर्सशी तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला खाली कमेंट करू शकता. आता आपला व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.